गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. Let's get restarted after almost a break of 10 days, right? I was traveling and I was not able to do this last week at all. So I'm delighted to be back. बहुत अच्छा लग रहा है फिर से वापस आए तो. और हम लोग जहाँ पर थे वहाँ से आगे जाएंगे फिर अभी. तो मैं शेयर कर रहा हूँ. आई एम शेयरिंग द स्क्रीन. लेट मी क्लोज दिस वन. दिस इज वेयर वी लेफ्ट ऑफ. ठीक है, यहाँ तक इसके पहले का हमने किया है. इसके आगे का हम लोग करते हैं अभी. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत् नासद् न सद् न सन्ना सदुच्यते सद उच्यते. सो इट इज नायदर सत नॉर असत. याचा अर्थ काय आहे? आय शॅल नाव एक्सप्लेन दी नोएबल. नोएबल म्हणजे जे आपण जाणतो ते ज्ञेय. knowing which you will taste the eternal. Brahman, the spirit, beginningless and subordinate to me, lies beyond the cause and effect of this material world. तर ह्याच्यामध्ये कसं म्हटलंय की ब्रह्म जे आहे, ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार सत्य किंवा निर्गुण निराकार परमात्मा. ठीक आहे. तर ते सगुण साकार कृष्ण म्हणतोय की ते माझ्या अधीन आहे. आता कसं आहे बघा की आपण समजा विचार केला. एक मिनिट. आपण जेव्हा आपलं हे सगळं चिंतन संपतं तेव्हा कुठला श्लोक म्हणतो? आपण म्हणतो की पूर्णम अधः पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्यम पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते. हा श्लोक आहे ना. दिस इज द शांती मंत्र वी से. इन्फिनिटी इज इन्फिनिटी. इन्फिनिटी इज इन्फिनिटी. पूर्णम अधा आणि पूर्णम इदम म्हणजे मी पण अनंत आहे आणि मला जे दिसतंय ते पण अनंत आहे. आणि या अनंतातून ते अनंत जर काढलं तरी सुद्धा हे अनंतच उरतं. जेव्हा आपण त्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा ते तत्वच मी आहे किंवा माझा जो मूलभूत आधार आहे तो म्हणजे ते तत्व आहे. तर ते तत्व माझ्यात आहे किंवा मी त्या तत्वात आहे असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे इज दिस इन्फिनिटी इन दॅट इन्फिनिटी और इज दॅट इन्फिनिटी इन दिस इन्फिनिटी और आर बोथ करेक्ट? तुम्ही असंही म्हणू शकत नाही पण असं म्हणू पण शकता. जर मी अनंत असेन तर त्याच्यामध्ये काहीही मिळवलं तरी सुद्धा अनंतच राहणार आहे किंवा ह्याच्यातनं काहीही काढून टाकलं तरी सुद्धा अनंतच राहणार आहे. अनंत एकच आहे. जर आपण दोन गोष्टींचा विचार केला ना तर मग कशाला तरी कशामध्ये मिळवता येईल किंवा कशाला तरी कशातनं काढता येईल. मी समजा एकच असलो आणि अनंत असलो तर माझ्यातनं काय निघेल बाहेर? माझ्यातनं जे निघतं आहे असं वाटेल ते आभासात्मक असेल. नाही, विचार करून बघा ना. पूर्णामधून काय निघू शकतं बाहेर? पूर्णामधनं थोडंसं तरी काढलं तरी सुद्धा उरेल तर पूर्णच ना. पूर्णामधनं काहीतरी काढल्याचा आपल्याला भास होईल. म्हणजे आपण समजा समुद्रातनं एक लाट बाहेर काढली तरी आपण समुद्रातनं किंवा लाटेतनं पाणी बाहेर काढू शकू का? समुद्रातनं किंवा लाटेमधनं आपण पाणी बाहेर नाही काढू शकत. समुद्राचा देखील आधार पाणीच आहे आणि लाटेचा आधार देखील पाणीच आहे. समजा पाण्याच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर समुद्र आणि लाट या दोन फक्त वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत. दे आर ओनली टू एक्सप्रेशन्स ऑफ वॉटर. पाणी तर जसं आहे तसंच आहे ना.
पाण्यामध्ये काहीच फरक नाही आहे. त्याचप्रमाणे एकच अनंत तत्व निर्गुण निराकार जेव्हा असतं तेव्हा आपण त्याला ब्रह्म म्हणतो. जेव्हा सगुण निराकार असतं तेव्हा आपण त्याला परमात्मा म्हणतो. आणि जेव्हा त्याला सगुण साकार म्हणतो किंवा ते तत्व सगुण साकार रूप धारण करून आपल्याशी इंटरॅक्ट करतं, तेव्हा त्याच तत्वाला आपण राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, शिव म्हणतो, देवी म्हणतो. द सेम डिव्हिनिटी व्हेन इट टेक्स अ शेप अँड इट हॅज क्वालिटीज, इट इज कॉल्ड सगुण आणि साकार. आणि त्याला क्वालिटीज पण आहे आणि आकार पण आहे. सगुण आणि स आकार, सगुण साकार. कृष्ण हा सगुण साकार परमात्मा आहे. बरं, ते जे निर्गुण निराकार तत्व आहे ते बोलेल कसं आणि आपल्याला सांगेल कसं? तर त्याच्यासाठी त्याला मनुष्याचा देह हवा ना, आणि त्याला हे ध्वनी यंत्र हवं. त्याच्याशिवाय बोलणार कसं ते? हाऊ विल डिव्हिनिटी स्पीक? डिव्हिनिटी हॅज टू हॅव एन इन्स्ट्रुमेंट. दॅट इन्स्ट्रुमेंट हॅपन्स टू बी धिस बॉडी. मनुष्य देहामधनंच आपण आत्ता जे चिंतन करतो आहोत, एकमेकांशी जे बोलतो आहोत, ते शक्य आहे. मनुष्य देह धारण करून जेव्हा ते सत्य आपल्यासमोर अवतरलं कृष्णाच्या नावाने, कृष्णाच्या देहात, कृष्णाच्या आकारात, तेव्हा त्या देहातून असा ध्वनी निघाला की हे जे ब्रह्म आहे हे माझ्यात आहे. असं सांगण्यासाठी देह आहे. हे जर आपल्याला कळलं ना, आणि अशा प्रकारे जर आपण सत्य नेमकं काय आहे ते समजलं, ते सत्य आपल्यापेक्षा वेगळं नाही आहे. आपल्यापेक्षा वेगळं जे आहे म्हणजे ज्याला आपण ज्ञेय म्हणतो, समथिंग वी आर ऑब्झर्विंग, द ऑब्झर्व्ड वर्ल्ड, ज्ञेय, or the knowable world, or the known world, or the known anything. That known anything is known to the one who is knowing it, to the knower. तर हा जो नोअर आहे तो कोण आहे? याचं काय स्वरूप आहे? हे आपल्याला बघायचं आहे इनिशियली. आपण जेव्हा आपली यात्रा सुरू केली तेव्हा जे नोन आहे त्याच्यामध्ये आपण खूप गुंगलो आणि आपण त्याच्या मागे लागलो आणि आपण त्याच्याबद्दल सर्व प्रकारचं ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न केला आणि त्या ज्ञानामुळे आपलं जीवन सुखकर झालं, सुखद झालं. परंतु त्यांनी तृप्ती आणि समाधान लाभलं का? त्याला एखादी गोष्ट कळली की मग त्याच्यानंतरची गोष्ट कळावी असं वाटतं. आपल्याला माहिती असावं ही एक मूलभूत टेंडेन्सी आहे. मूलभूत, इट्स अ फंडामेंटल अर्ज. आपल्यामधली ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे की आपल्याला ज्ञान हवं वाटतं. सो वी वॉन्ट टू अंडरस्टँड, वी वॉन्ट टू नो. आता समजा एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला, तर त्या मुलीबद्दल तो सगळी माहिती काढेल की ही कुठे राहते, कुठल्या कॉलेजमध्ये जाते, किती वाजता कुठल्या रस्त्यावरनं जाते, म्हणजे मग मला तिला पकडता येईल, तिच्या मैत्रिणी कोण आहेत, तिला खायला प्यायला काय आवडतं. म्हणजे मग त्या प्रकारे तो तिच्याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करेल का? कारण की तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये इन्फॅच्युएशन म्हणू आपण इनिशियली, आसक्ती. आमचे गुरुजी जे आहेत ना ते काय म्हणतात की आसक्ती क्या है? जो जा सकती है. जो आ सकती है वो जा भी सकती है. तर हे जे ज्ञेय आहे, नॉन वर्ल्ड, हे नेमकं काय आहे? याच्याबद्दल आता सांगणार आपल्याला. लेट अस सी व्हॉट भगवान हॅज टू से. लेट मी शेअर द स्क्रीन.
मराठीतला अर्थ अर्थ आपण पाहू पहिले. विनोबा काय म्हणतात आपल्याला? ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वची, अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे. ज्ञेय काय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वच तुला काय आहे हे लक्षात येईल. अनादि आहे जे परब्रह्म आहे ते आहे नाही न बोलवे. म्हणजे ते आहे आहे असंही म्हणता येत नाही, नाही आहे असंही म्हणता येत नाही. आहे असं का नाही म्हणतायत? कारण की ते आपल्यापेक्षा वेगळं आहे असं नाही म्हणतायत. नाही का नाही म्हणतायत? कारण की त्याचा जर बोध झाला ना, तर काही बोलताच येणार नाही. दॅट इज व्हॉट विल हॅपन. याच्यासाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात बघूया. पहिले मुक्तछंद बघू. ज्ञेय मी सांगेन आता, होई मोक्षप्राप्ती जे जाणता, अनादि श्रेष्ठ ब्रह्म नसे सत, न त्यासी म्हणावे असत. त्याला आपण सत पण म्हणू शकत नाही आणि असत पण म्हणू शकत नाही. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? तुला सांगू आता असे काय ज्ञेय, असे ते तुला जाणण्यासीची योग्य. असे ब्रह्म ते श्रेष्ठ आणि अनादि, नसे सत्य किंवा नसेची असत्य. ते सत्य पण नाही आहे आणि असत्य पण नाही आहे. अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे ते मी तुला आता समजावून सांगतो. ज्ञेय. पण ब्रह्म ही माहिती करून घेण्याची वस्तू आहे का? कॅन यू स्टडी द ब्रह्म ॲज एनी अदर सब्जेक्ट? कॅन यू स्टडी द निर्गुण निराकार परमात्मा ॲज दी ऑब्जेक्ट ऑफ लर्निंग? कॅन इट एव्हर बी ज्ञेय? लेट अस फाइंड आउट व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. जे जाणलं असता मनुष्य अमृतत्व पावतो, ते जे ज्ञेय ते मी सांगतो, ते हे की आदिरहित परब्रह्म होय, ते सतही नाही आणि असतही नाही, असे ज्ञाते म्हणतात. दोज हू नो, दे विल से इट इज नायदर सत नॉर असत. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचूनी कवणे उपाये नये. तर ब्रह्माला ज्ञेय म्हणावायचं ते एवढ्याकरता की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायांनी जाणलं जात नाही. आणि जाणितले यावर होते, काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचं राहत नाही आणि ज्याचं ज्ञान जाणणाराला ज्ञेय स्वरूप करतं. सी, काय होतं बघा, की आता समजा आपल्याला माझ्या हातात ही वस्तू आहे ना, फोन. मला फोनचं उदाहरण फार आवडतं कारण की ही वस्तू जवळ आहे माझ्या म्हणून. तर हा फोन जेव्हा आपल्या हातात असतो आणि आपण त्याच्याकडे बघतो, तेव्हा आपल्याला काय कळतं? आपल्याला कळतं की हा फोन आहे. है ना? हा फोन आहे हे मला माहिती आहे. सो आय नो दॅट दिस इज अ फोन. पण आपल्याला हे नाही वाटत की आय एम द फोन. आपल्याला हे जाणवत राहतं की दिस इज नॉट मी. म्हणजे आय एम द नोअर, दिस इज द नोन, अँड आय नो दॅट आय एम नॉट द नोन. असं समजा झालं असतं. तर मग काय झालं असतं? समजा आपण एखादं गाढव बघितलं आणि आपण असा विचार करू शकलो असतो का किंवा केला असता का, की हे गाढव आहे, हे गाढव आहे हे मला माहिती आहे आणि मी गाढवच आहे. असं झालं असतं. असं नको व्हायला ना. परंतु जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म जेव्हा मी जाणतो, जेव्हा मला त्याचा बोध होतो, तेव्हा मला हे लक्षात येतं की ते परब्रह्म म्हणजे मीच आहे. माझी जी शुद्ध जाणीव आहे, माझं जे शुद्ध अस्तित्व आहे, माझा जो निखळ, शुद्ध, पवित्र, अनंत आनंद आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे. तेच परब्रह्म आहे. तर त्याला ज्ञेय म्हणून जाणता येत नाही. आय कॅनॉट रिअली एक्सपिरियन्स इट ॲज अपार्ट फ्रॉम मी, ॲज ऑर ॲज अदर दॅन माय सेल्फ. माझ्यापेक्षा ते वेगळं आहे. ज्या प्रकारे आपण इतर सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत, अशा प्रकारे समजतो, तसं ते परब्रह्म नाही आहे.
Parabrahma is known as myself. That is the nature of Parabrahma. जे जाणितले यासाठी संसार काढूनिया काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. जे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळेच संसाराचं कुंपण काढून टाकून म्हणजे संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावं म्हणजे नित्यानंद रूपच व्हावं. See, let me try to define this whole thing once again. म्हणजे तुम्हाला if I am losing you, let me explain this to you again. ज्ञेय ह्या शब्दाचा अर्थ आहे की व्हॉट एव्हर इज नोन, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञेय. ठीक आहे. आणि ज्ञाता म्हणजे द नोअर ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ज्ञान म्हणजे नॉलेज, द नोअर नोज द ऑब्जेक्ट. तर हे जे प्रोसेस ऑफ नोईंग आहे किंवा आपल्याला जे झालं ते ज्ञान. सो मी ज्ञाता ज्ञेयाचं ज्ञान प्राप्त करतो. तर असं आपण जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्राप्त करू. आपली सगळी जी शास्त्र आहेत ती सगळी शास्त्र ज्ञान प्राप्त करण्याची साधनं आहेत ना. तर सगळ्यात स्थूल शास्त्र कुठलं आहे? दगडगोट्यांचं. म्हणजे काय? जिओलॉजी आणि मटेरियल सायन्स. दॅट इज द ग्रोसेस्ट ऑफ ऑल नॉलेज. आय एम नॉट सेइंग ग्रोसेस्ट ऑफ ऑल नॉलेज. नॉलेज इज ऑलवेज सटल, पण ऑफ द ग्रोसेस्ट थिंग असं आपण म्हणू. पृथ्वी तत्वाचं ज्ञान. त्यानंतर जलतत्वाचं ज्ञान, वॉटर सायन्स, वॉटर केमिस्ट्री. अग्नीचं शास्त्र म्हणजे एनर्जी सायन्स, एनर्जी इंजिनिअरिंग. वायूचं शास्त्र, एअर सायन्स और एअर क्वालिटी आम्ही जे करतो ते एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. आणि आकाश, आकाशाचं ज्ञान होऊ शकतं का? आकाशामध्ये काही बदल घडू शकतो का? आकाशाला काही गुणधर्म आहेत का? काहीच नाही. त्यामुळे आकाशाचं काही शास्त्र नाही आहे. आपण जेव्हा म्हणतो ना स्पेस सायन्स किंवा स्पेस इंजिनिअरिंग, तर ते स्पेस सायन्स म्हणजे स्पेसचं ज्ञान नसतं. ते स्पेसमध्ये काय काय आहे त्याचं ज्ञान असतं. आकाशामध्ये जे बाकीचं सामान ठेवलेलं आहे, बाकी 4 महाभूतं, त्यांचंच ते शास्त्र आहे. त्याच्यानंतरचं शास्त्र कुठलं आहे? त्याच्यानंतरचं शास्त्र आहे जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. त्या बायोलॉजीमध्ये झुऑलॉजी आणि बॉटनी दोन्ही येतात. बरोबर आहे ना? झुऑलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. जीवशास्त्रामधले या 2 शाखा आहेत. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय आहे? त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे सेल्युलर सायन्स, सेल बायोलॉजी. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक जीवामध्ये जो मूलभूत घटक आहे, the unit of life is called a cell. So that cell is common to every living entity other than viruses, of course. या व्हायरसेसना सेल काही नसतं. त्यांच्याकडे फक्त 2-3च गोष्टी असतात, जाऊन कुठे जाऊन काड्या करायच्या. त्याला आपण व्हायरस म्हणतो. है ना? तर सेल सायन्स, सेल्युलर सायन्स. त्याच्यापेक्षा सूक्ष्म जर आपण जातो म्हटलं तर कुठलं शिकू आपण? मग आपण शिकू बायोकेमिस्ट्री. म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्रीच्या इंटरसेक्शनला आलो ना आपण. जीवरसायनशास्त्र. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जर जातो म्हटलं आपण, तर मग काय शिकू आपण? रसायनशास्त्र म्हणजे प्युअर केमिस्ट्री. म्हणजे त्या केमिस्ट्रीचा बायोलॉजी आणि मटेरियल सायन्स या दोन्हींशी संबंध आहे. कारण की केमिस्ट्री वर्क्स इन बोथ सायन्सेस. रसायनशास्त्र, रसायन जीवाचं पण असू शकतं किंवा निर्जीव वस्तूचं पण असू शकतं. केमिस्ट्री. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय? त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र. म्हणजे हाऊ डू एनर्जीज or particles within a molecule or within an atom interact with each other. How you are going into physics. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जे आहे ना, ते आहे गणित. सूक्ष्म. आणि त्या गणितापेक्षाही सूक्ष्म जे आहे, ते आहे लॉजिक, तर्कशास्त्र.
त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय आहे माहिती आहे? तू आहेस. तत्वमसी किंवा मी स्वतः आहे. द सटलेस्ट ऑफ ऑल इज द सेल्फ. Within that self, all of these things are possible. Beyond the self, there is nothing. And the self is not knowable as an object. म्हणजे आपला जो खरा मी आहे तो आपण ज्याप्रमाणे ज्ञेय वस्तूंबद्दल जाणतो तसा नाही जाणता येणार. आपल्या खऱ्या स्वचा बोध होऊ शकतो, अनुभव होऊ शकतो, परंतु नॉट ॲज द अदर. यू कॅनॉट रिअली नो द सेल्फ ॲज द अदर. You can realize it because that self can be known by itself. तो स्वसंवेद्य आहे. जरा टेक्निकली आहे किचकट, पण विल ट्राय टू फिगर इट आउट टुगेदर. तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठे काही डाऊट वाटतोय का? इज देअर समथिंग यू कॅनॉट अंडरस्टँड? ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या 3 गोष्टी आहेत. दॅट इज कॉल्ड त्रिपुटी. परंतु वी कॅनॉट नो आवर इसेन्शियल नेचर ॲज द अदर. आवर इसेन्शियल नेचर is myself. So you cannot really know it as apart from yourself. You cannot really know it as other than yourself. हे खूप गूढ, गुप्त आणि खोल 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 असं तत्वज्ञान आहे. हे माहिती असायला पाहिजे का? नॉट नेसेसरी. आपल्याला इतकी सगळी थिअरी माहिती असण्याची गरज नाही. आपल्याला जर आपल्या स्वतःच्या जाणीवेबद्दल जागरूकता असली, so when we are always aware of our essential being, of our essential being as the infinite being, knowledge itself, awareness itself, and infinite bliss. या अवेअरनेसमध्ये आपल्याला नेहमी राहायचं. या अवेअरनेसमध्ये राहता राहता राहून सुद्धा किंवा राहत, व्हाईल बिईंग इन दॅट अवेअरनेस वी डू थिंग्स इन द वर्ल्ड. मग त्याच्यामध्ये इन माय केस मी सकाळी योगासनं करतो, त्याच्यानंतर मी माझं ब्रेकफास्ट किंवा व्हॉट एव्हर आय ईट ते प्रिपेअर करतो, ते खातो, आंघोळ वगैरे करतो आणि आय गेट टू वर्क. So these things you continue to do, but you do them with complete serenity, while being at peace always. अशा प्रकारे जर आपण करू शकलो, कसं होईल ते? जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध असेल आणि त्याची नेहमी आठवण असेल तर. म्हणजे आता कसं की आपल्याला मी विक्रम पत्तरकिनी आहे अशी जाणीव नेहमीच असते ना. रात्री 2 वाजता उठवून समजा कोणी विचारलं तुम्हाला की तुझं नाव काय? तर म्हणजे विक्रम पत्तरकिनी. तर माझं नाव विक्रम पत्तरकिनी आहे किंवा या देहाला संबोधून सगळे लोक विक्रम पत्तरकिनी आहे असं म्हणतात, हे माझ्या मनामध्ये इतकं जास्त भिनलेलं आहे की ते मला आठवावं लागत नाही. तर तेवढ्याच दृढपणे मी म्हणजे शुद्ध चैतन्य आहे. मी म्हणजेच ब्रह्म आहे. तेच माझं खरं स्वरूप आहे. आणि या देहातून मी विक्रम पत्तरकिनी नावाच्या पात्राचा, विक्रम पत्तरकिनी नावाच्या पर्सनॅलिटीचा, त्याच्या कॅरेक्टरचा फक्त रोल प्ले करतो. सो द सेम डिव्हिनिटी which manifests as you or the sky or the trees or all the animals is the one that is animating you. जे सत्य अनंत आहे,
त्या अनंत सत्यामध्येच आपण सगळेजण appearances आहोत. We are appearances on that fundamental basis, the fundamental truth called Brahma. म्हणजे आपण जे वेगळे वेगळे दिसतोय ना, तेवढंच फक्त त्याच्याबद्दल मी म्हणतोय. फंडामेंटल रियालिटी इज वन. In that reality, in that awareness, all this multiplicity is observed. It appears. And while it appears, or while it is appearing, it seems to be very real. Not only real, but it is enjoyable. Not only enjoyable, but we think that that is the cause of my joy. म्हणून मग आपण त्याच्या मागे लागतो. Whereas if we come to know that joy is my own essential nature, then whatever appears in my awareness, I will be fascinated by it. I will love it. But I will not be attached to it. I will not crave it. While it lasts, I will enjoy it. But never be under the impression that it is real. तुम्हाला असं वाटतं ना की दादांचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. प्रेम खूप आहे. परंतु दादा अडकले नाही तुमच्यामध्ये. जर अडकले तर मग ते प्रेमात पडतील. पडायची काही गरज नाही. प्रेमात राहण्याची फक्त गरज आहे. यू डोंट हॅव टू फॉल इन लव्ह. जस्ट बी इन लव्ह. तर जेव्हा जेव्हा जे जे आणि जितकं इंटरॅक्शन होईल इतकं प्रेमाच होईल. असं असलं किती चांगलं आहे. म्हणजे प्रेम असावं परंतु अपेक्षा नसावी किंवा आसक्ती नसावी. असं प्रेम कधी आहे शक्य? तेव्हा शक्य आहे जेव्हा हे माझ्या लक्षात आलेलं असेल की हे जे दिसतंय ॲज दी अदर इज ओनली अन अपिअरन्स इन माय ओन अवेअरनेस. इट्स माय ओन अवेअरनेस अपिअरिंग ॲज दी अदर. So if I don't see you as apart from me, how will I not be in love with you? Being in love with you is natural. सगळ्यांबद्दल आणि सगळ्या जगाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असणं हे अगदी सहज, स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. जर हे कळलं की हे सगळं जग जे आहे हे माझ्यातच आहे. माझ्यातूनच ते निर्माण झालेलं आहे. माझ्यातून म्हणजे त्या खऱ्या मी. नॉट द लिमिटेड सेन्स ऑफ मी. संकुचित मी मधनं नाही. जीवभावातल्या मी मधनं नाही. त्या अनंत मी मधनं. त्यातनं हे निघालंय बाहेर. आणि त्या अनंतामध्येच हे सगळं राहतं आणि त्याच्यातच ते विलीन होतं. आपण पुष्कळदा असं बघतो ना की एखाद्याचा मृत्यू झाला तर पेपरमध्ये बातमी काय येते की ते अनंतत्वात लीन झाले. तर अनंतत्वात लीन नव्हते का आधी? म्हणजे जेव्हा मी स्वतःला या देहात आहे असा अनुभव करतो आहे तेव्हा मी ब्रह्म नाहीये का? तेव्हा पण मी ब्रह्मच आहे. परंतु या देहाशी तादात्म्य केल्यामुळे मी जीव आहे असं मला वाटतं. So when I identify myself with my body and with my mind, it appears to me that I have become this little jiva. So if I identify myself with this little jiva, then this jiva will have to do sadhana to become mukta. But if I understand, if I realize that this jiva is only an appearance,
Then who is doing the sadhana? And who is doing any practice for getting mukta? Nothing. There is no body in bandhan, no body seeking liberation. Nobody is doing sadhana. कारण की मी मुक्तच आहे. माझं जे खरं स्वरूप आहे ते मुक्तच आहे. ते सदा मुक्त आहे. परंतु मी अज्ञानवश, भ्रमवश, मोहवश स्वतःला जीव मानून घेतलाय. ही समस्या आहे. ह्या समस्येतनं बाहेर निघायचं. अजून काय? ते ज्ञेय गा ऐसे. हां, आता हे ज्ञेय स्वरूप जाणल्यामुळे संसाराचं कुंपण काढून टाकून म्हणजे संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावं. सो लेट्स टॉक अबाउट दिस. संसाराचं कुंपण काढून टाकून म्हणजे काय? वैराग्य. आपण कसं काढून देऊ ते? कसं काढून टाकू? जर आपल्याला हे कळलं, की हे सगळं जे मला दिसतंय ते इट्स ओन्ली अन अपीअरन्स, आभासात्मक आहे ते. तर मग त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये आसक्ती राहील का? अहं. आपण सहजच त्याच्यातून निवृत्त होऊ. सहज. वी विल बिकम डिटॅच फ्रॉम इट विदाउट एनी एफर्ट. एनी एफर्ट. पण समजा आपल्याला ते खरं वाटत असलं, तर मग त्याचं कुंपण तयार होईल आपल्या बाजूला. त्याच्यातनं आपण बाहेर नाही निघू शकणार. आपण त्याच्यात अडकून जाऊ. म्हणून त्याला कुंपण म्हटलंय, की या संसाराचं कुंपण काढून टाकून म्हणजे संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावं. नित्यानंदाच्या पोटात जिरून जावा म्हणजे आपला जो खरा नित्य शुद्ध आनंद आहे किंवा तेच आपलं स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण जिरून जाऊ. हाऊ? बिकॉज वी हॅव डिस्कार्डेड द वर्ल्ड. व्हाय? बिकॉज वी हॅव अंडरस्टूड इट इज ओनली अन अपिअरन्स. इट कीप्स चेंजिंग ऑल द टाइम. We think it is real, we think it is permanent, but no, it is neither real nor permanent. It appears to be real when we are in the waking experience, but when we are asleep, there is no world. करून पहा प्रयोग. आत्ता नका करू. नाही तुम्ही गेलं तर मलाही झोपेल. जीवनामध्ये आनंदाव्यतिरिक्त काही आहे का? त्या नित्यानंदाच्या पोटात जिरून जावं म्हणजे नित्यानंद रूप व्हावं. ते ज्ञेय गा ऐसे आधी जया नसे परब्रह्म अपैसे नाम जया. अर्जुना ते ज्ञेय असं आहे की ज्याला आरंभ नाही आहे आणि ज्याला परब्रह्म असं स्वभावतःच नाव आहे. जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी हे माया. जे नाही म्हणायला जावं तर जे विश्वाच्या आकारानं दिसतं आहे ते आणि जे ब्रह्म विश्वच आहे असं म्हटलं तर विश्व हा मिथ्याभास आहे. आतापर्यंत आपण तेच बोलत होतो ना, की ते नाही म्हणायला जावं तर विश्वाच्या आकाराने दिसतंय ना आपल्याला आणि जे ब्रह्म विश्वच आहे असं म्हटलं तर विश्व हा मिथ्याभास आहे. किती कन्फ्युजन आहे पहा बरं. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कैसे आधी म्हणावे पहा. त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग व आकारही नाहीत आणि दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय आणि द्रष्टा पाहणारा ही स्थिती नाही. असं असल्यामुळे ते आहे हे कोणी आणि कसं म्हणावं. हे वाचून माझ्या अंगावर शहारा. ते नाही असं म्हणावं तरी ते शक्य नाही. ते आहे असं म्हणावं तरी शक्य नाही. आहे हे मला माझ्या जाणीवेमध्ये लक्षात आलं. सो वन्स आय रिअलाइज माय ओन इन्फिनिट नेचर, माय ओन नॉन ड्युअल नेचर, माझ्या अद्वैत स्वरूपाचा मला जर अनुभव आला, तर मी कोणाला सांगणार आहे, की हे आहे किंवा नाही आहे? अद्वैत म्हणजे काय? की नो टू. एकमेव अद्वितीय ब्रह्म.
So if I realize my own essential nature as that ekam evam advitiya Brahma, then who am I going to tell? मी कोणाला सांगणार आहे? There is nobody else to tell. Therefore, I cannot say it. So I cannot say it exists. आणि आय कॅनॉट से इट कॅनॉट ऑर इट डज नॉट एक्झिस्ट. ते आहे असंही म्हणता येत नाही आणि नाही असंही म्हणता येत नाही. तर करावं काय? आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैचे काई तेणे विण असे. आणि असं आहे म्हणून जर ते खरोखरच नाही असं म्हणावं तर महत्त्वाधिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात आणि त्याच्या वाचून कुठलं काय आहे म्हणजे काय की त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. म्हणोनी आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचारेसी मोळली वाट जेथे. म्हणून जे ब्रह्म पाहून आहे नाही ही भाषा मुकी झाली. म्हणजे काय की जे आहे असं म्हणता येत नाही आणि जे नाही असंही म्हणता येत नाही. आणि ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे म्हणजे काय की ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही. तर असं परब्रह्म ते आहे. तर जे ब्रह्म आहे असंही म्हणता येत नाही आणि नाही असंही म्हणता येत नाही आणि ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडलेली आहे म्हणजे काय की ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही. त्याच्या पुढची ओळी बघू. जैसी भांडघट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. डेरा घागर आणि परळ यामध्ये माती जशी त्या त्या आकाराने असते त्याप्रमाणे जी वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिलेली आहे. समजा आपण विचार केला तर मातीपासून ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार होतात त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तूंमध्ये माती तर असतेच ना. माती त्याच्यामध्ये कॉमन आहे. मातीला जर विचारलं की डेरा म्हणजे काय, घागर म्हणजे काय, परळ म्हणजे काय, ह्या सगळ्या तेव्हाच्या काळच्या वस्तू असतील की ज्या आता आपण बघत पण नाही किंवा ज्या काय आहेत हे पण आपल्याला माहिती नाहीये. घागर आपल्याला माहिती आहे. डेरा म्हणजे काय मला माहित नाही. किंवा परळ म्हणजे काय ते पण मला माहित नाही. परळ नावाचं मुंबईला एक सबर्ब आहे ते मला माहिती आहे. डेरा नावाचं एक गाव आहे ते पण मला माहिती आहे. घागर मला माहिती आहे. सो मे बी दे आर डिफरंट ऑब्जेक्ट्स मेड आउट ऑफ अर्थ. मातीपासून कुंभार अनेक प्रकारच्या वस्तू बनवतात. आजच्या आजच्या भाषेत आपण समजा विचार करायचा झाला तर स्टेनलेस स्टीलमध्ये आपल्याकडे एक ताट पण आहे, वाटी पण आहे, पेला पण आहे किंवा काचेमध्ये पण आहे किंवा चिनी मातीचं आहे बघा. क्रॉकरी आपल्याकडली मातीच तर आहे ना ती. तर मातीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर माती म्हणेल की मी तर मातीच आहे. त्या मातीचा आकार बदलला, त्या मातीचं रंगरूप बदललं आणि त्या मातीचा उपयोग बदलला तर आपण त्या मातीला वेगळं नाव देतो. त्याचप्रमाणे ह्या जगामधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, सगळ्या वस्तू, त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू ब्रह्माचंच प्रगटीकरण आहे, मॅनिफेस्टेशन. सो द सेम ब्रह्म appears as all the myriad of things in this whole universe, in this creation. जे जे काही आपल्याला दिसतं ते सगळंच्या सगळं ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माचं प्रगटीकरण आहे आणि त्याचा वेगवेगळे उपयोग आहे. म्हणजे ह्या मनुष्य देहामध्ये मनुष्य देहाचा उपयोग काय की ह्या देहाच्या माध्यमातून शुद्ध चैतन्य प्रगट होतं जीवरूपाने. परंतु ह्याच देहामध्ये जीवरूपाने जे तयार झालेलं आहे बुजगावणं त्याला
आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटू शकते. ही आहे गंमत. तर अशा प्रकारे सगळीकडेच तेच तत्व भरले आहे. ज्याप्रमाणे माती सर्व वस्तूंमध्ये, म्हणजे सर्व मातीपासून बनलेल्या वस्तूंमध्ये माती असते, त्याप्रमाणे जी वस्तू ब्रह्मवस्तू सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिलेली आहे. दॅट इज द ज्ञेय. म्हणजे आता इफ वी आर ट्राइंग टू स्टडी और रिअलाइज द नेचर ऑफ ब्रह्म, पहिल्यांदा सुरू केलं की आपण इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे करून बघावा. परंतु त्याचा बोध झाल्यानंतर हे लक्षात येतं की आपण जे शिकायचा प्रयत्न करत होतो, दीज वर ओनली वर्ड्स. दोज वर्ड्स वेर ट्राइंग टू पॉइंट मी इन द राईट डायरेक्शन. राईट डायरेक्शन म्हणजे काय? माय ओन इसेन्शियल नेचर. तर तिथपर्यंत आपल्याला परत यायचं आहे. तशा प्रकारे हा श्लोक आणि या श्लोकावरच्या ओव्या हे सगळं आपण आत्ता बघितलं. त्याच्यानंतरची ओवी आपण नंतर बघणार आहे. तर ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही चिंतन करायचं असेल तर लेट अस स्पेंड द नेक्स्ट फ्यू मिनिट्स ट्राइंग टू डू दॅट. करता येईल का? काही प्रश्न आहेत का? की आत्तापर्यंत जे आपण शिकलो, जे आपण बोललो ते सगळंच्या सगळं खूप जास्त थिअरेटिकल आणि किचकट होतं. 13वा अध्याय जरा जास्त इंटेन्स आहे, समजायला जरा कठीण आहे. मलाही पूर्ण समजलं असं मी नाही म्हणणार. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जे समजावून सांगायचा प्रयत्न करतात आणि त्यांचा अनुवाद जो मामा दांडेकरांनी केलेला आहे, दॅट इज व्हॉट वी आर रिफरिंग टू. आता त्यांनी सुद्धा हे पुस्तक ट्रान्सलेट करून पुष्कळ वर्ष झाली असतील ना, मे बी 100, आय डोंट नो. पण तरी हे ट्रान्सलेशन आजही उपयुक्त आहे. ते आहेत किंवा नाही मला माहित नाही, ते असतील कदाचित, किंवा त्यांची गादी दुसऱ्या कोणाला तरी मिळाली असेल. सो आय डोंट नो इफ ही इज अलाइव्ह ऑर नॉट. पण जे काही म्हटलं गेलेलं आहे त्याच्यावर आपण विचार करू. एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? नो? आज थांबायचं आहे का माहिती आपल्याला? शॅल वी पॉज हिअर अँड लेट्स टेक द नेक्स्ट श्लोक नेक्स्ट टाइम? चालेल? I have a question. बोला सरस्वती. In theory, I understand that I am the knower, right? Yes. So is the practice just constantly dwelling on this fact? Yes. There is nothing like a meditation practice or something as a tool. Meditation is a tool. Of course it is a tool. During the meditation, the thought process and the meditation process itself is to take attention away from the world and to bring it back to ourselves. That itself is meditation. And ते रोज करायला पाहिजे. We should try to remain aware for at least some duration during the day if we cannot maintain that awareness throughout the day. त्याच्याने काय होतं की मन खूप शांत होतं. जर आपल्याला ध्यान धारणा करायची असेल तर जरूर करा, पण त्या ध्यानात आपण कशाचं ध्यान करतोय ते पण लक्षात ठेवा. नाहीतर काय होईल की आपण जगातल्या कुठल्या तरी वस्तूचं ध्यान करू, मग ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजयते कामा कामात क्रोधोभिजायते, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतील आपोआप. परंतु जर मनामध्ये परकेपणा नसलाच तर दॅट इज द मोस्ट आयडियल सिच्युएशन. आपल्याला जर स्वतःच्या स्वरूपाचा बोध झालेला असला ना, आपल्या मनामध्ये परकेपणा येऊच नाही शकत. वी कॅनॉट consider anybody else as apart from ourselves. Even if they are bothering you, still part of you. My question has to do with my own practice, so I hope you don't mind. No problem. By all means, ask. If it is okay to ask for you, I'm okay to answer it. Absolutely. Okay. Yeah. Bola na. I do. So my question is, I do mantra jap. So when I am doing that is like my meditation practice, if you can say that. Surely. So when I am doing mantra jap, how
should I be doing it in terms of what my mindset should be? I guess I'm working with the mind right now. So when I'm chanting this mantra, that is my Guru mantra. What should be the I don't even know how to ask it. नाही, नाही. पण तुम्ही How to सध्या relate हे बघा, that तुम्ही mantra jap? मंत्रजाप जो करतात ना ताई, तो Mm-hmm. मंत्रजाप करत राहा. Okay. परंतु मंत्रजाप करण्याची विधी काय आहे तुम्हाला सांगतो, की आपल्याच तोंडाने मंत्र म्हणायचा आणि आपल्याच कानाने ऐकायचं. मंत्रजाप इज व्हेन यू से समथिंग यू लिसन टू इट. म्हणजे काय झालं, Right. की तुमची ही जी क्रियाशक्ती आहे बोलण्याची आणि ज्ञानशक्ती आहे म्हणजे ऐकण्याची, ह्या दोन्ही एकरूप झाल्या. सो व्हेन यू हिअर व्हॉट यू आर सेइंग, Mm-hmm. दॅट इज मेडिटेशन. म्हणजे आता तुमच्याशी मी बोलतोय ना, Mm-hmm. तर तुम्ही तो आवाज ऐकेपर्यंत वेळ जाईल थोडासा, इवन इफ इट इज इन मिली सेकंड्स. Whereas in my case, I hear my voice instantaneously because my ears and my mouth, they are hardly 5-6 अंगुली अपार्ट, म्हणजे 4 इंच 6 इंच जे काय असेल ते. सो वेन वी डू मंत्र जाप, our mind, our body, our attention, everything is focused onto one, त्या मंत्रावर. ते झालं ना की मन शांत होतं, खूप शांत होतं. कारण की ड्युरिंग दॅट टाइम इफ वी आर लिसनिंग, both are engaged, no? Both the organs are engaged. So the organ of speech and organ of hearing, both are engaged. आणि त्यांना जर आपण शांत केलं तर बाकीच्या अवयवांमध्ये सुद्धा शांतीचा अनुभव येऊ शकतो. येस, तुम्ही स्वतःच करून पहा ना प्रयोग. परंतु तुम्हाला जर हे लक्षात आलं की माझं जे खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही, त्याच्यामध्ये न सुख आहे न दुःख आहे, देयर इज नथिंग देअर. All of these questions will keep appearing in our mind as long as we have the mind. Suppose our mental faculty is somehow discharged, or we cannot really do it right, मग काय होईल सांगा तुम्ही मला. सो I'm not मंत्रजाप, clear. Mm. हे बघा, मंत्रजापामध्ये कसं आहे की मंत्रजापामध्ये आपलं मन एकाग्र व्हायला पाहिजे. दॅट इज वाय वी डू द मंत्रजाप. जेव्हा आपलं मन एकाग्र होतं ना, तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक विचार येत नाही, म्हणून मंत्रजाप करायचं आहे. सो व्हाईल वी डू द मंत्रजाप, यू डू द मंत्रजाप, म्हणजे अगदी हलक्या आवाजात तुम्ही जर म्हटलं आणि स्वतःच ऐकलं, तर तेव्हा काय होईल की तुमचं लक्ष तुमच्या मंत्राकडे असेल ना, तुमचं लक्ष इतरत्र नाही असणार. योगाभ्यासामध्ये हेच तर महत्वाचं ना. You have to make your mind single pointed. You have to make your mind disciplined enough so that it can be pointed towards one single point. तर मंत्र जाप जो आहे, that is that one single point. So when you do the mantra jap, you listen to it yourself. I think that's what you should do. त्याच्याने पुष्कळ इम्प्रूव्हमेंट होईल. Okay. Thank you. यू आर मोस्ट Mm. वेलकम. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का? एनी अदर क्वेश्चन्स और कॉमेंट्स? लेट अस सी हू एल्स इज हियर. आय थिंक अलकाताई आहे तिथे, मिलिंदजी आहेत, किशोरदादा, स्मिताताई, स्वातीताई. अरे वा, सुधीर जी, आपसे तो मैंने नमस्कार. कर ही लिया है. नमस्ते. बोला बोला मिलिंद जी. काय नाही, ऐकतो शांतपणे. छान बा. शांतपणे ऐकताय, गुड. आणखी कोणाला काही आहे का काही प्रश्न किंवा काही विचारायचं आहे? विचारायचं म्हणण्यापेक्षा तुम्हाला काही विचार व्यक्त करायचे असेल ते करू शकता. असं नाहीये की तुमच्या मनामध्ये प्रश्नच असावेत आणि माझ्या मनामध्ये उत्तरच असावीत. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं नाही आहेत, बाय द वे. आय एम जस्ट gauging, guessing, or making an intelligent guess about what the answer might be. अभ्यास मी केलेला नाहीये, मी हे तुमच्यासोबतच वाचतोय. द फर्स्ट टाइम आय रेड दिस होल पॅसेज. याच्याकडनं मी पण शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि व्हाईल आय एम स्टडिंग, यू आर जॉईनिंग मी. आणि कधी कधी तुम्हाला जर काही जेन्युइन प्रश्न असले, त्यातून समजा एखादी समस्या सुटली, तर जरूर आपल्याला पाहिजे करायला. लेट अस डू दॅट, ॲब्सोल्युटली. ओके, ठीक आहे. आजच्या पुरतं थांबवतेस.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ नमस्कार.